उद्या आपलं 8 जुलै रोजी भव्य असं मराठी मोर्चा आहे। या मोर्चाचं कारण असं आहे की तुम्ही जर पाहत असाल की गेल्या अनेक वर्ष या मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व गुण्यागोविंदाने राहतात। या शहराचं वातावरण कधी दूषित झालं नव्हतं, परंतु आता आपण जर पाहिलं की या आपल्या मराठी भूमीचं वातावरण कोणीतरी बाहेरून येऊन त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे। राजकीय शक्ती आणि आम्ही बहुसंख्य आहोत असा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये या शहराला आणि संपूर्ण मराठी समाजाला आणि माझ्या पोलीस बांधवांना आणि सर्वच प्रशासन विभागाला वेठीस धरलं जात आहे। गेल्या या 4-5 दिवसापूर्वीची घटना आहे। एक राजकीय पक्षातील आमच्या काही सहकार्यांनी ग्राहक म्हणून मराठी भाषेमध्ये सेवा मागितली। त्याला ग्राहक म्हणून त्या विक्रीदाराने मराठीमध्ये सेवा दिली नाही आणि ग्राहक म्हणून मराठी भाषेत सेवा मिळणं हा त्याचा अधिकार डावलला गेला आणि त्याच्याशी उद्धट वागलं गेलं। मराठीचा माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान केला गेला, म्हणून त्यांनी प्रतिकार केला आणि त्या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना अशी होती की एक 2-3 कानकाडी त्याच्या मारले आणि ती एवढी मोठी घटना नव्हती। त्या विरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली, गुन्हे नोंदवले आणि गुन्हे नोंदवले असताना देखील दुसऱ्या दिवशी काही गुजराती मारवाडी समाजाने व्यापाऱ्यांनी मोर्चे काढले। मुळात अशी गोष्ट आहे की ज्या घटनेवरती गुन्हा नोंद झालाय, गुन्हा नोंद झाल्या असताना तुम्हाला मोर्चा काढण्याची गरजच काय। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी काही राजकीय पक्षातल्या आमच्या बांधवांनी त्या व्यापाऱ्याच्या म्हणजे विक्री करणाऱ्या माणसाच्या 2 कानाखाली मारल्या, तो काही समाज बघून नव्हत्या मारल्या। त्याला विचारलं का त्यांनी की तू गुजराती आहेस का, तू मारवाडी आहेस का, तू उत्तर भारतीय आहेस का, मग मी तुला मारतो असं विचारून मारलं नव्हतं। त्याने काय म्हणाला की मी ग्राहक आहे, माझं राज्य मराठी आहे, मला माझ्या राज्यात मराठी भाषेत सेवा मिळाली पाहिजे आणि तू मराठीत बोल। मग त्यानंतर जो उद्धटपणा केला, तो जो माजुरडापणा दाखवला, त्याचं प्रत्युत्तर मिळालं। त्याच्यावरती गुन्हा नोंद झाल्यानंतर इकडचे स्थानिक आमदार जे आहेत, हे स्थानिक आमदारांनी तो एक व्हिडिओ घेतला जो कोणी सोशल माध्यमावर टाकला असेल। त्या व्हिडिओमध्ये असं लिहिलं की आमच्या गुजराती मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्यावरती हल्ला केला। आता मुळात जे आमदार आहेत या शहराचे आमदार आहेत, आमचे आमदार आहेत, सर्वांचे आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत। तर आमदार हा कुठल्या विशिष्ट समाजाचा नसतो। मग त्या आमदाराने एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करून दुसऱ्या दिवशी त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या समाजाने मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये मराठी भाषेच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात अपशब्द वापरले गेले। काही फलक हातात घेतले की आमची भाषा जी आहे आम्ही तीच बोलणार, मराठी आम्ही बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचं तर करा। काही त्याच्यामधल्या समाजकंटकांनी स्वतःचे व्हिडिओ बनवले, त्या व्हिडिओवरती गाणं लावलं। काय गाणं लावलं? तलवारें निकालेंगे काटेंगे असं गाणं लावून ते सोशल माध्यमावर फिरवलं। या विरोधात आम्ही 4 तारखेला माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गायकवाड साहेब यांची भेट घेतली, त्यांना एक निवेदन सादर केलं। बहुसंख्य मराठी माणसं त्या ठिकाणी जमले होते। आपला आक्रोश, राग, चीड त्या ठिकाणी माननीय उपायुक्त समोर त्यांनी दाखवली आणि आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं की हा जो माजोरडेपणा आहे, हा जो मुजोरपणा आहे, ही कुठेतरी शक्ती दाखवण्याचा प्रयत्न, हे जे राजकारण करण्याचा प्रयत्न आणि जे शहर हे मीरा भाईंदर शहर आगरी कोळ्यांचं 19 मराठी गावांचा वारसा असलेलं शहर, त्या शहरामध्ये तुम्ही उदरनिर्वाहासाठी तुमच्या राज्यामध्ये पोट भरत नाही, तुमच्या राज्यामध्ये रोजगार नाही, तुमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, म्हणून तुम्ही आमच्या या संतांच्या, महापुरुषांच्या, छत्रपतींच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू फुलेंच्या, लोकमान्य टिळकांच्या राज्यामध्ये आलात। तुम्हाला आम्ही आसरा दिला, तुम्हाला जमिनी दिल्या, तुम्ही इथे उद्योगधंदे उभारले, व्यवसाय केले, नोकऱ्या केल्या, तुम्हाला आम्ही सहकार्य केलं आणि आमच्या काही मराठी माणसाने दुर्दैवाने मराठी भाषा देखील तुमच्यासाठी सोडून दिली होती। आणि आज तुम्ही काय करताय? पैशाच्या जीवावरती, सत्तेच्या जीवावरती मराठी माणसाच्या विरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय। ती कुरघोडी पण लहान नाही, तर तुम्ही आता थेट मोर्चे काढायला लागला। म्हणजे याच्या अगोदर शहरामध्ये घटना घडल्या नव्हत्या का? माननीय जे कोणी असतील हे शांतिप्रिय आमदार यांनी ह्या जे आपले जलतरण तलाव आहे त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला। मला वाटतं ते बालक देखील त्यांच्या समाजाचं होतं असं मला माहिती आहे, त्याबद्दल एवढी माहिती नाहीये, परंतु त्या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढला का?
नाही काढला, त्यांना ते महत्वाची घटना होती का? तर नव्हती. मग त्यांनी आज का मोर्चे काढायला लावले? बरं त्यांनी नाही काढायला लावले, मग तुम्ही आमदार म्हणून हे मोर्चे थांबवले का नाही? शहर तुम्हाला शांत ठेवायचं नव्हतं का? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे सामान्य माणसं आणि मराठी एकीकरण समिती म्हणून उद्या आम्ही सर्व या मीरा भाईंदर शहरातल्या मराठी जणांना आवाहन केलंय की आपण एकत्र आलं पाहिजे, अन्यथा आपल्या डोक्यावर हे बसणार. आणि उद्या आपल्याला म्हणतील, आज म्हणतात की तुम्ही मराठी भाषा बोलायची नाही, उद्या म्हणतील काही खायचं नाही खायचं ते आम्ही ठरवणार. मुळात ते ठरवलंच जात आहे. आज म्हात्रे साहेब हे आमचे सगळे स्थानिक इकडे आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की यांच्या सणासाठी आमचे मासे मटण विक्री दुकानं बंद ठेवले जातात, ते देखील हेच ठरवतात. आता मुळात मुद्दा असा की उद्या म्हणतील की तुम्ही शहरामध्ये राहायचंच नाही, राज्याच्या बाहेर जायचं. हे होऊ नये. आमचं शहर कायदा सुव्यवस्थेचं शहर आहे, ही अबाधित राहिली पाहिजे, मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही 8 जुलै मंगळवार रोजी हा मराठी मोर्चा मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी अस्तित्वासाठी आणि मराठी एकजुटीसाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व या शहरातील मराठी नागरिकांना, मराठी प्रेमींना आणि महाराष्ट्रावर जे प्रेम करतात, जे अनेक वर्ष इथे राहतात, त्यांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोणी सांगितलं तुम्हाला मोर्चाला परवानगी मिळाली नाही? पोलिसांकडून पत्र जाहीर झालेले आहे, नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे, मराठी माणसाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आज आम्ही कायद्यानुसार पत्र दिलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तो निघेल. आमचा असा प्रतिप्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेला आणि प्रशासनाला की आम्ही तरी पत्र दिलं होतं, मग पत्र न देता ते मोर्चे कसे निघाले आणि तुम्ही त्यांना नोटीसा का दिल्या नव्हत्या? हा प्रश्न मी माननीय आयुक्त पोलीस यांना विचारतोय. तुम्ही आज जसे आमच्या काही, मला आता कळालं इथे आल्यानंतर की काही आमच्या मराठी सहकार्याला, पक्षपदाधिकाऱ्याला नोटीस मिळाल्यात. तुम्ही मुस्कटदाबी करू नका. हे राज्य मराठी आहे, हे राज्य महाराष्ट्राचं आहे. मराठी माणूस जर काही करायला लागलं तर त्याची गळचेपी करायचा प्रयत्न प्रशासनाने करू नये अशी मी मराठी समाजाच्या वतीने विनंती करतो. जे मोर्चे त्या दिवशी निघाले त्या दिवशी तुमचा गोपनीय विभाग कुठे होता? राज्य गोपनीय, जे देशामध्ये गोपनीय विभाग तुमच्याकडे आहे, सगळ्यात उत्तम गोपनीय विभाग, तुम्हाला माहिती नव्हतं मोर्चे येणार? मग त्यावेळेस आपलं प्रशासन कुठे होतं? आज तुम्ही जे एवढ्या तत्परतेने आमच्याकडे नोटीस पाठवताय आणि आम्हाला सांगताय मोर्चे काढू नका. मराठी माणसाला स्वतःच्या राज्यात काय करायचंय हे आम्हाला ठाऊक आहे. आमचं राज्य आहे, इकडची साधन संपत्ती आमची आहे, इकडचे रस्ते, हवा, पाणी हे सर्व आमचं आहे. त्यामुळे इथला अधिकार आमचा आहे. आम्ही काय करणार आहोत हे तुम्हाला पूर्व कल्पना दिलेली आहे. त्यामुळे उद्याचा मोर्चा निघणार आहे. उद्याचा जो मोर्चा निघणार आहे याची रूपरेषा आहे, म्हणजे कुठून येणार आणि त्याचा शेवट होणार आहे? उद्याचा जो आपला मोर्चा आहे हे बालाजी हॉटेल जे आपलं आहे शांती पार्क या ठिकाणून निघून आपण देना बँक कडे जाणार आहोत. सरळ जे सेंट झेवियर शाळा आहे, देना बँक कडून ऍक्सिस बँक, नंतर उजव्या हाताला आपलं जैन मंदिर आहे. जैन मंदिराकडून सेक्टर 1-2 दोघांचं जे मार्केट आहे त्या मार्केट पासून मासे विक्री आपलं जे बाजार आहे त्या मासे विक्री बाजारापासून आपण थेट टीएमटी बस स्थानक या ठिकाणी म्हणजे मीरा रोड स्थानकाकडे जाऊन थांबणार आहोत. तुमच्यातल्या मराठी पदाधिकाऱ्यांना ज्या पोलिसांकडून नोटीस आलेल्या, कुठेतरी वाटतं याच्या पाठीमागे राजकीय दबाव आहे? दबावाशिवाय प्रशासन काम करत नाही हे गेल्या अनेक वर्ष आम्हाला माहिती आहे. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि अशा नोटिसांची आम्हाला सवय आहे. पण माझी एक विनंती आहे प्रशासनाला, आम्ही सामान्य माणसं आहोत, चळवळीतले माणसं आहोत, या राज्यासाठी, या मराठीसाठीच लढतोय. आम्ही काय राजकारणामध्ये उतरत नाहीत किंवा आमचे काय निवडणुकीला माणसं नाहीत, हे सगळ्या प्रशासनाला माहिती आहे, पोलिसाला माहिती आहे आणि याच्यामध्ये आमचा काही फायदाही नाहीये. परंतु शहरामध्ये आमच्यावर जी कुरघोडी केली जाते ना, ती कुरघोडी थांबवण्यासाठी आम्ही एकत्र असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या अंगावरती जे युनिफॉर्म ज्याला आपण गणवेश म्हणतो तो जरी घातला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणचे महाराष्ट्राचे स्थानिक नागरिक आहात. त्यामुळे आम्हाला तुमची सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.